जर तुमले पण विकनेसपणा असेल ना तर हा लाडू एकदा ट्राय करा. खूप म्हणजे नाही का हा तर लाडूचं खाता ना तर विकनेसपणा पूर्णपणे दूर बस. लहान पोरासाठी ते एकदम बेस्ट आहे. जर तुम्ही हा खावाडा लहान पोरासाठी एकदम चांगलं आहे गोष्ट आहे. त्यांच्यासाठी ना म्हणजे फुटाणा असं त्यांना साल काढी लेवा ना म्हणजे पूर्ण फुटाणाच ना साल काढी ना त्यानंतर ना जो गुळ राहस ना त्याला कापी लेवाना. नाही तर ना किशी जरी लिहिना तरी चालेल. त्यानंतर ना कढई ठेवाने गॅसवर त्यांना गुळ टाकाना. थोडं पाणी घालाना आणि गुळ छान असा शिजू द्यावाना. गुळ कसा शिजीशन वय ना तर चेक करायसाठी ना 1 वाटी पाणी ल्या त्यांना गुळ टाकीशन दे का आणि गुळ असं टाईटली बांधा घ्या ना आणि असं कडक व्हायना ना तर समजी लेवा ना गुळ हो रेडी आहे. पटकन त्यांना फुटाणा टाकी लेवा ना पटपट पटपट मिक्स करा ना. कोणीतरी मदत लिहिली तरी चालेल कारण ना ते खूप हात दुखी येत असतं म्हणून. त्यांना तूप टाका, थोडी बडीशोप आणि तीळ टाकी. मी तूप तर टाका नाच पण मग बडीशोप आणि तीळ जर नशील ना तरी चालेल बरं का. त्यानंतर हातले पाणी लावा ना कारण ते गरम गरम रास ना आणि पटापट छोटा छोटा लाडू बांधा ना कारण लहान पोरसले बी खाऊ घाला रास म्हणून छोटा छोटा बांधा ना. देखू शकतास 80 पोटे हाऊ 1 लाडू खावा ना सकाळी. जी विकनेस रास ना ती पूर्णपणे दूर वस. अंगमा तरतरी येस आणि हेल्दी पण रास. डॉक्टर लोक तर सजेस्ट करतात हा लाडू खावासाठी. ते गुड आणि म्हणजे नाही का फुटाणे स्पेशल खावापेक्षा लाडू बनायचे का चिक्की बनायचे का खूप छान रास.